तर खरंच मित्रा, मनापासून आभार. तुम्ही एवढं मला प्रेम दिलं. रात्री 12 वाजता मला केक कट केला. एवढं माझ्यासाठी ताट केलं, ओवाळणी करून, एवढं माझ्यासाठी सेलिब्रेशन केलं त्याबद्दल खरंच मनापासून आभार. मग काय मित्रांनो, सकाळी आपण चाललो ऑफिसला, डाएट वगैरे पॅक करून तेवढ्यात नगरा बाई आला होता शुभेच्छा द्यायला, गेला रिटर्न. मग काय सकाळ-सकाळ सुंदर असं उन्हाचा सहवास घेत आपण ऑफिसला गेलो. डाएट वगैरे गरम करून मस्तमध्ये एकटाच होतो ऑफिसमध्ये. तेवढ्यात खच्ची विशाल भेटला. हा मादरचोद पोरींना रात्री 12 वाजता विश करतो, स्टोरी ठेवतो, पण मला मादरचोदनं दुपारी 1 वाजता विश करून मला बोलला हॅपी बर्थडे. काय जाऊ दे आता काय करायचं. मग आपलं आपण काम केलं तेवढ्यात मित्र बोलले चल पार्टीसाठी. मग ह्यांना पार्टीसाठी घेऊन गेलो. तर बोलले उपवास आहे त्यामुळं आम्ही आमचं टिफिन खाऊन शांत बसलो. मग येडा जेव्हा आला, मग तेवढ्यात प्राजक्तानं पण विश केलं. प्राजक्ता पण म्हणली मला पार्टी पाहिजे. मग प्राजक्ताला पण म्हणलं जाऊया. तेवढ्यात वैशू म्हणली रागाला गेली मला पण घेऊन चल. मग काय मित्रांनी सेलिब्रेशन केलं होतं ऑफिसमध्ये मस्तमध्ये. मॅनेजरने पण आपल्याला केक चारला. तेवढ्यात ही आला येडा जावा. ह्यानं बघा माझी काय अवस्था केली. जाऊ दे आता, मित्रांनी एवढं आपल्यासाठी केलंय त्याबद्दल आपण काय बोलू शकत नाही. शेवटी बड्डे हा ह्यांचा पण येणारच आहे. त्या दिवशी ह्यांना दाखवूया. आणि स्प्रे मारतो ती बायकोचा बैल आहे बघा. पूर्ण माझ्या अंगात स्प्रे मारलाय. आता ह्याचा पण बड्डे आहे. आता ह्याच्यात तर आता चड्डीत स्प्रे मारायचा आपण, एवढं लक्षात राहू द्या. अरे ह्यांचं तर जाऊ द्या, ह्यांचं तर द्या सोडून. वैशीनं पण हाणामारी चालू केली. मग काय आता मित्रांनो